रायगड जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नेरळ जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गट या महायुतीची ताकद पाहायला मिळेल असे आमदार थोरवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। दरम्यान नेरळ येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी खारीक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे नेरळ गटात शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाली असून विरोधकांसाठी हे एक मोठे आव्हान मानले जात आहे। नेरळ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या उमेदवार सौ सुनीता सुरेश टोकरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तसेच जिल्हा परिषदेसाठी शिवसेना तर पंचायत समितीच्या दोन्ही जागांसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जात असताना आज आमची नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मधील कार्यकर्त्यांची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे शिवाजीदादा खारीक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शिवसेनेची ताकद ही दिवसेंदिवस नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये वाढत चाललेली आहे। नेरळ जिल्हा परिषद गणातून या ठिकाणी सौ सुनीता सुरेशदादा टोकरे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्यानंतर पंचायत समिती गणातून दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत। त्यांची भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय अशी अलायन्स आपली या जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात पूर्ण माहिती दिली जाईल। परंतु आज या ठिकाणी सुरेशदादांच्या रूपाने एक चांगला चेहरा नेरळ जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती लढत असल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी सुरेशदादांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि पंचायत समिती गटातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल। भारतीय जनता पार्टीची सुद्धा ताकद ही शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी एकत्रपणे आल्यानंतर या जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयचाच या ठिकाणी भगवा फडकेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण आज नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी आहे।